ताई आणि इथं आज आपल्या गावामध्ये ग्रामीण विकास लोकसंस्था ही बऱ्याच वर्षापासून गुगदौलमध्ये आपल्यासोबत काम करत असते. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम हळदी कुंकवाच्या निमित्ताने आज तुम्हाला सांगायचं होतं की आज आपल्या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून 1.5 ते 2 वर्षापासून किशोरवयीन मुलींचा वर्ग चालतो आणि तो वर्ग आशाताई घेतात. किशोरवयीन मुली म्हणजे ज्या मुली की 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणाऱ्या. तर कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा की ग्रामीण भागामधून ज्या मुलींचं लग्न लगेच मुलगी वयात आली की चला तिचं लग्न करून द्यायला सुरुवात करते, कारण इथून पुढे जाऊन शाळा शिकण्यासाठी कसलीच आपल्या गावामध्ये सुविधा नाही म्हणते. लगेच 7वी 6वी शिकलं की पोरगी वयात आली की लगेच लग्न करून देतात आपल्या इथं. तर असं न होऊ देता की मुलगी वयात आल्यानंतर सुद्धा तिला शाळा शिकवलं जावं की जेणेकरून तिला आपल्या पायावर उभा टाकावं. आपल्या पायावर उभा टाकावं म्हणजे नोकरीच नाही तर स्वतःला करावं. तिचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, मानसिक विकास, जेणेकरून की तिला आपल्या कुटुंबामध्ये कसं वागावं हे तरी समजावं. समजा 13 वर्षामध्ये पोरगी शाळी झाल्यानंतर तिला काय समजतंय, कसलंच समजत नाही, काहीच समजत नाही. लगेच आपण काय करतो की वयात आली म्हणायचं, मग कुठेतरी आत्याच्या घरी द्यायचं, मामाच्या इथं द्यायचं किंवा चांगले सोयरे आले म्हणायचं, लगेच गुंतवून टाकायचं. आणि मग कसं की जसं दाव लावून जसं गाईला विकल्या जाते तशा पद्धतीनं त्या पोरीला दाव लावून द्यायचं आणि एखाद्याच्या स्वाधीन करायचं. मग तिला स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेता येत नाही की जेणेकरून तिला कसं वागावं हे सुद्धा कळत नाही. आपण कसं वागायचं, नवऱ्याशी कसं वागायचं, सासूशी कसं वागायचं, आपल्या घरातल्या माणसांशी कसं वागायचं आणि तिला स्वयंपाक करता सुद्धा येत नाही. मग समजा थोडे दिवस लग्न झालं की लागलीच तिला शेताकडे पाठवल्या जाते, स्वयंपाक करायला लावते. स्वयंपाक करत असताना कधी मीठ कमी पडतंय, मिरची कमी पडतंय, मग लगेच तिथं काय की बघ तुझ्या माईनं कसं शिकवलंय तिला. तिथं लगेच माईची उदाहरण सुरू होते आणि मग 20-22 वर्ष सुद्धा वय होत नाही तेवढ्यामध्ये लगेच घराने काही सुरू होते. बघा तुमची पोरगी नीटच वागणार, तुमच्या पोरीला स्वयंपाकाची ना, तुमच्या पोरीला धुणच निघाना, करणारे तर सगळे आपणच असतात. त्या पोरीची इच्छा नसताना सुद्धा आपलं लग्न करून दिलं जाते. आणि ज्यावेळेस तिला अडचणी येत गेल्या त्यावेळेस मग कुठंतरी काहीतरी त्या पोरीच्या शरीरावर त्रास होत असला, मानसिक ताण येत असला तर मग लागलीच तिला कुठंतरी देव धर्म दाखवायचे. लगेच काय भानामती सुरू झाली. आमच्या पोरीला काय तर लग्न झाल्यापासून कोण काय केलं की काहीच समजना गेले. दुनियाचा पैसा घालायचा, दाखवीत फिरायचं, काही मग गोवाबाजी करत फिरायचं आणि त्या पोरीचं आयुष्य तसंच बरबाद दिलं. जे आयुष्य तिचं 50-60 वर्षाचं आयुष्य आहे तर तिला 35-40 मध्ये ती लगेच म्हातारी दिसायला दिसते. तिचा म्हणजे कुठलाच शरीराचा भाग सुद्धा व्यवस्थित फुललेला नसतोय, काहीच नाही. लगेच तिचं म्हातारपण जाणवते आणि मग तिच्या शरीरामध्ये तिला कुठला खायच्या गोष्टीचं म्हणजे कसा आहार घ्यायचा हे सुद्धा माहीत होत नसते. लगेच गरोदर राहिलेली असते. गरोदर राहिल्या असताना तिला होणाऱ्या शरीरातला त्रास, कारण आहार कसा घ्यायचा हे सुद्धा काहीच कळत नाही. कारण तिला काम सकाळी 12-13 वर्षाची पोरगी, 14 वर्षाची पोरगी, लहान वयामध्ये लग्न झालेली, तिला उठून सगळ्या घरचं काम करावं लागते आणि त्या कामाचा बोजा घेऊन तिची कुठलीच शारीरिक वाढ होत नाही. लगेच गरोदर आणि मग गरोदर झालं की काय चला कुठं न्यावं, लगेच चिंता. मग दवाखान्यात गेलं तिथं कोणीच घेत नाही, तुमच्या पोरीचं वय कमी आहे. मग कुठंतरी घेऊन जायचं, बेरळकर बाई, भोसले बाई, कोणती बाई, तिथं 20-25 हजार रुपये बिल. लगेच शिजर झालं की झालं मग अर्ध परत त्या पोरीचं सगळं जीवन आपण आपल्या हाताने उद्ध्वस्त केलेलं असते. एकतर तिला शिक्षण दिलेलं नसतं, एकतर तिचं कुठलंच बुद्धीची वाढ झालेली नसते, शरीराची नसते. सगळ्या कारणीभूत आपण असतो. साधं
शाळेमध्ये किती आपण बघा कसलीच काळजी लहान वयामध्ये तिला म्हणजे तिच्या आवडी काय निवडी काय कुठलंच काही बघत नाही आणि सरळ नेऊन बांधून टाकतं. आणि मग ज्या होणारा त्रास जे स्वतःवर आई स्वतः सुद्धा जे त्रास तिच्यावर झालेला आहे तर तिला पुरीचा सुद्धा विचार करीत नाही की माझ्यावर जी वेळ आली माझ्या आई वडील अडाणी होते म्हणून मला ही वेळ आली. पण नाही, आता मी माझ्या पुरीचं लग्न एवढ्या लहान वयात करीत नाही. अजिबात असं कुठलीच आई म्हणत नाही. चला तिच्या पुरीच्या बापाच्या अगोदरच तिचं सुरू होते की झालं चला असं असं झालं बघा, पोरगी शाळेत झाली बघा, करायचे का नाही करायचं का नाही सुरू. जी तिच्यावर वेळ ओढवलेली असते त्या आईवर तर पुन्हा त्या पोरीवर सुद्धा स्वतःची आईच ती वेळ ओढवून आणलेली असते. आणि मग ज्या वयामध्ये लग्न करायचं की मुलीचं आमची ग्रामीण विकास लोकसंस्था तर जेव्हापासून कार्यक्रम हे सुरू झाला ग्रामीण भागामध्ये तर ज्या लहान वयामध्ये लग्न होत होते तर आता जेव्हापासून आम्ही कार्यक्रम सुरू केला आणि ज्यावेळेस लोकांनी ऐकलं तर थोडंसं प्रमाण म्हणजे कमी झालंय. समजा आपण सुद्धा सांगू शकतो की शेजारी समजा 13-14 वर्षाची पोरगी आहे तर लगेच लक्षात यायला पाहिजे की खरंच आहे ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या कार्यकर्त्या आणि ते साहेबांचे त्यांनी सांगितलं की खरंच आहे लहान वयामध्ये लग्न केलं त्या पोरीवर कसली वेळ येते ती स्वतःला सुद्धा कळायला पाहिजे. आपण 4 बायांनी समजा लहान वयात जरी लग्न करीत असलं कोणी तर नको बाबा, कारण कसं आहे आज रस्त्यात पडल्यासारखं वाटतंय, 4-5 रुपये कमी गेल्यासारखे वाटते. लग्नात लग्न म्हणून करून देतात, थोरल्या भावाचं जमलं म्हणून लहान बहिणीचं करून देतात. पण